असा हा भाजपा, म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होतात, अंबादासनी केला असेल, संजय राऊतांनी तर केलाच, पण विशेषतः अंबादास तुमचं कौतुक करायचं आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक करायचंय, कारण तुम्ही एक वस्तुस्थिती ही जनतेसमोर आणली. क्या हुआ तेरा वादा, म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मराठवाड्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचवलं. मग आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा, हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही. मग हा काल परवाचा तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता? म्हणजे यांची वृत्ती कळते, यांची वृत्ती कळते. आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही. कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे, केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी कामांची वाट लागलेली आहे. एअरपोर्टचं छत गळतंय, त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे, प्रयागराजला माणसं चेंगरून गेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून गेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. काल परवाकडे विमान अपघातात गेली, कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वे अपघातात गेली, कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये. म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे. आज देशाला पंतप्रधान कुठे आहे? भाजपला आहे. देशाला कुठे आहे? देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोड्या अमित शहाची नाही. देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात? आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय, मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाही, पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्या समोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला? मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो तर जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवले? आम्ही इंडियन मुजाहिदीन आणि तुम्ही कोण? म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्या सोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील. आम्ही राहिलो तुमच्या सोबत. जग तुमच्या विरुद्ध आहे. देशातले मित्र तुम्ही तोडून टाकताय, मित्र संपवून टाकता आहात. आमची तुलना तुम्ही देशद्रोह्यांबरोबर करता आहात. आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवताय, आम्ही काय केलं, आम्ही काय केलं हे सांगायला. आम्ही विसरून गेलो नव्हे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला देखील ते डोकलाम झालं होतं. तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्री जी, जो आपको सही लगे आप करो, हम आपके साथ हैं. आता सुद्धा आपली हीच भूमिका होती. ठीक आहे, पक्षीय मतभेद असतील, आहेत, राहतील, पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ तेव्हा हम सब एक है म्हणून आपण गेलं पाहिजे. आणि ते कर्तव्य, पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला. नाही ठीक आहे, जरा थांब. हे पवित्र कर्तव्य आम्ही केलं. आणि दुसरं त्यांनी जे काय केलं, यांना नावं बरी सुचतात. ऑपरेशन सिंदूर, घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते. कोण वाटणार सिंदूर? हे सगळे भ्रष्ट गुंड हे माझ्या माता भगिनींना जाऊन तो पवित्र सिंदूर वाटणार. म्हणजे ज्यांना जोड्याने हाणलं पाहिजे असे भ्रष्ट भाजपवाले माझ्या माता भगिनींना जाऊन सिंदूर वाटणार आणि ते काय सिंदूर त्यांच्याकडनं घेणार असं वाटलं त्यांना. आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलंय
की माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही हिंदू धर्म मानतोच आहोतच, पण त्याच बरोबरीने राष्ट्र धर्म सुद्धा पाळणारे आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. हा देश जो आपला मानतो, या देशासाठी जो मरायला तयार आहे तो आमचा आहे. जातपात धर्म त्याचा आम्ही नंतर बघू, पण हा देश जो आपला मानतो आणि या देशासाठी तो वाटेल ती कुर्बानी द्यायला तयार आहे, तो कोणी असला तरी तो आमचा आहे. मग मला मोदींना विचारायचं आहे, जरा गच्च झाले, सगळ्या खुर्च्या वगैरे भरल्यात, थोडं सांभाळून घ्या, जरा सांभाळून घ्या. मग मला भाजपला विचारायचं आहे की ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे म्हटल्यानंतर नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? जो शेंदूर तुम्ही वाटणार होतात, जरा शांत राहा ना. थोडं जायचं असेल बाहेर तर त्यांना जाऊ दे, नाही तर बसा शांत. गर्दी झाली, जरा थोडा हा वरती दारात, इकडे खाली काय नाही, वरती गर्दी झाली, त्यांना आत यायलाच जागा नाहीये. जरा खाली नाही तर इकडे कुठे जागा असेल तर बघा. बरं ठीक आहे, चला, ते वरती सांभाळतात सगळ्यांना, आपण आपलं सांभाळू इकडे. जे मी तुम्हाला सांगत होतो की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय, तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय सोडले? कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता, मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं, घराघरामध्ये जाऊन शेंदूर वाटायचा. आणि तो शेंदूर कोण वाटणार? तो नालायक, तो एक मंत्री कोण, विजय शहा, ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापतानी फोडला पाहिजे, त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही. त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत, एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला, एक महिला